चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी पटापट जॉईन व्हायचे. मी सगळ्यांचे कमेंट रीड पण करणार आहे, कारण याच्यावर आपल्याला बघायचं का आपल्याला जो पहिला आपला चॅप्टर चाललाय का लिनियर इक्वेशन इन टू लेवल चाललाय, याच्यामधला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 आपल्याला पूर्णपणे सॉल्व्ह करायचे. आपण जास्तीत जास्त या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुमचा खूप सारा फायदा होईल. आणि रिमेनिंग जर काय एक्झाम्पल असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट मधले काय करायचे, सॉल्व्ह करायचे. मागचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तोही बघून घ्या, कारण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 1.1 हा पूर्ण एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम सोप्या पद्धतीने एक्सप्लेनेशन केलं होतं. ओके, चला, नवीन असेल तर तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण चॅनलला सबस्क्राईब करायचंय. बरोबर आहे. चला, आपण आता नवीन नवीन अपडेट तर देणारच आहे तुम्हाला, आणि आपले लेक्चर सगळे स्टार्ट होणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. ठीक आहे, चला डायरेक्टली सुरुवात करते. बघा मित्रांनो, आता मी सगळ्यात पहिले बघा, पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, या पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला बघायचंय का काय एक्झॅक्टली. बघा, सांगितलं तुम्हाला, बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. काय सांगितलं तुम्हाला का ग्राफ ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला दिलेले जे काही इक्वेशन वगैरे आहे याच्यामधलं, या इक्वेशन साठी तुम्हाला काय करायचं, हा टेबल कंप्लीट करायचा आहे. ओके, बघा आता सगळ्यात पहिले एक्स प्लस वाय. बघा, एक्स प्लस वाय इक्वल टू 3. थोडीशी पीपीटी बनवताना थोडासा याच्यामध्ये काय होतं की फॉन्ट कधी असतात, कधी कधी मिसमॅच होत असतात. ठीक आहे ना. बघा आता काय दिले, एक्स प्लस वाय इक्वल टू 3 इक्वेशन दिले. देन द एक्स मायनस वाय इक्वल टू 4 हे सेकंड इक्वेशन तुम्हाला दिले. मग यावरून हा काय करायचं, आपल्याला बॉक्स पूर्ण टेबल हा कम्प्लीट करायचे. कसा कम्प्लीट करायचे नीट लक्ष द्या. आता बघा काय सांगितलं तुम्हाला सगळ्यात पहिले. बघा मित्रांनो, याच्यामध्ये पहिला रूल्स लक्षात ठेवा, ज्या इक्वेशन मध्ये तुम्ही एक्स ची व्हॅल्यू पुट करा किंवा वाय ची व्हॅल्यू पुट करा, काही अडचण नाही. याच्यामध्ये एक्स ची जर व्हॅल्यू पुट केली तर त्याच्यावर आन्सर कोणतं येतंय ते बघा, आणि जर वाय ची व्हॅल्यू पुट केली त्याच्यावर आन्सर तुमचं एक्स ची व्हॅल्यू किती येते, कोणतं आन्सर येते ते चेक करा. बघा फॉर एक्झाम्पल, बघा एक्स प्लस वाय इक्वल टू 3 इक्वेशन दिले. या इक्वेशन मध्ये एकदा, आणि लक्षात घ्या, तुम्हाला व्हॅल्यू ही 3 वेळा घ्यायची आहे. किती वेळा घ्यायची, 3 वेळा तुम्हाला घ्यायची आहे. बघा आता या इक्वेशन मध्ये बघा, तुम्हाला डायरेक्टली दिलेले काही एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला 3 दिले, तर याच्यावरून वाय ची व्हॅल्यू किती येणार, किती येणार वाय ची व्हॅल्यू. आता लक्षात घ्या, बऱ्याचदा परीक्षेच्या वेळेला तुम्हाला फॉर्मॅट तर सांगणारच मी, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. पण लक्षात घ्या, काही इथं तुम्हाला बघा डायरेक्टली खाली तुम्हाला बघा एक्स वाय दिलाय, आणि इथं एक्स आणि वाय ची व्हॅल्यू तुम्हाला दिली, म्हणजे याची हा झाला 3, वाय झाला 0. आता तुम्हाला इथं डायरेक्टली 0 दिले, तर एक्झामला जर ऍक्टिव्हिटी असेल तर त्याला सॉल्व्ह करत बसायची गरज नाही. हा डायरेक्टली 0 उचलायचा आणि इथं नोट करून घ्यायचा. काय करायचं, डायरेक्टली 0 उचलायचा आणि इथं काय करायचं, त्याला नोट करून घ्यायचं. त्याच्यानंतर काम करायचं याच्यामध्ये. आता याला आपण सराव करतोय, प्रॅक्टिस करतोय, त्याच्यामुळे तुम्हाला माहित पाहिजे. मग काय करायचं बघा, एक्स प्लस वाय इक्वल टू 3 यामध्ये बघा, तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू किती दिली, 3 दिले, म्हणजे 3 पुट करा. 3 एक्स दिलाय, बरोबर, एक्स ची व्हॅल्यू 3 म्हणजे काय येणार, 3 प्लस वाय इक्वल टू 3 येणार. सो देअरफॉर y इज इक्वल टू, हा 3 तसा, हा 3 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावरती काय होणार, मायनस होणार. 3 मायनस 3 किती येणार, 0 येणार. तुम्हाला सांगितलंय का लिहू मी आलो का, याच्यातून मला एकट्याला सोडा. अशा प्रकारचा फॉर्मॅट वापरायचा. y ची व्हॅल्यू आली 0, आली का व्हॅल्यू, येस आली. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, तुम्हाला काय सांगितलंय, दिलेल्या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू घ्या. किती घ्या, 5 घ्या. किती घ्या, तुम्हाला 5 सांगितलेली आहे. आता 5 सांगितले ना, जिथं y दिसत तिथं काय करा, 5 ला उचला आणि डायरेक्ट फेकून द्या. ठीक आहे, बघा मग एक्स प्लस काय सांगितलं, एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू किती घ्यायची, 5 घ्यायचे, उचलले, टाकून दिली, काय अडचण नाही. पुढे इक्वल टू 3 आला. नेक्स्ट बघा काय सांगितलं, एक्स इज इक्वल टू, हा 3 इकडचा, 3 इकडचा ऍज इट इज, टेक अ 3 ऍज इट इज. देन द 5 इज काय, 5 इज प्लस, देन ट्रान्सफर टू द नेक्स्ट साइड, म्हणजे काय आरएचएस असेल, एलएचएस असेल, कुठल्या साइडला त्याला काय करायचं, ट्रान्सफर करायचं. राईट, बरोबर आहे. आता लेफ्ट साइडला, तर लेफ्ट साइडला काय करा, लेफ्ट साइड वरून त्याला राईट साइडला ट्रान्सफर करा, म्हणजे इकडे होणार प्लसचा होणार, इकडे मायनस. सो देअरफॉर x is equal to, we cannot be subtract by the 3 to 5, so therefore you can subtract by the 5 to 3. बरोबर आहे, 3 मधून 5 मायनस होत नाही, मग काम करा 5 मधून 3 ला मायनस करा आणि ग्रेटेस्ट नंबरचा साइन द्या. मग काय येणार, 5 मधून 3 गेला 2 आला, आणि याचं साइन तुम्ही घ्या -2. का, कारण 5 मोठ्या, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, -2 भेटली. मग इथं तुमचा आन्सर येणार -2, मग इकडे भेटणार आपल्याला -2, आणि आलेला हा 5 इथं तुम्हाला नोट करायचा. एकदम सिंपल आहे. पुढे बघा, इथं दिले तुम्हाला
इथं बघा डायरेक्टली सांगितले y ची व्हॅल्यू 3 घ्या आणि डायरेक्टली इथं x ची व्हॅल्यू 0 दिली ना, म्हणजे इथं डायरेक्टली तुम्ही 0 लिहू शकता. बरोबर आहे. सेम याच्यामध्ये पुट करा x + y = 3 मध्ये काय y ची व्हॅल्यू तुम्हाला 3 दिली म्हणजे इथं 3 येणार, हा प्लस तिकडे गेल्यावर मायनस होणार, सेम टू सेम x ची व्हॅल्यू 0 येणार. राईट, सेम टू सेम. नेक्स्ट बघा मित्रांनो, x - y = 4 दिलेले, ठीक आहे ना. x - y = 4 दिले. सगळ्यांच्या कमेंट मी रीड करणार आहे पटापटा, त्यामुळे सगळ्यांनी समजतंय का, महत्वाची गोष्ट काय का, समजतंय का याच्यावर तुम्ही फोकस करा, मला कमेंट करा, ठीक आहे ना. रीड करतो मी सगळ्यांच्या कमेंट. येस येस येस, सगळ्यांच्या कमेंट मी रीड करत आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके, चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो, पुढचा इक्वेशन आपल्याला दिले, याच्यामध्ये काय सांगितलंय का x - y = 4 तुम्हाला दिलेले. तर आता यामध्ये बघा सगळ्यात पहिले काय सांगितलं बघा का, फर्स्ट मध्ये y ची व्हॅल्यू तुम्हाला 0 घ्यायची, इथं y ची व्हॅल्यू 0 घ्यायची. मग काय येणार, देअरफॉर x - y ची व्हॅल्यू 0 घ्या, म्हणजे 0 आला, इक्वल टू किती दिले, 4 दिले. x = किती येणार, 4 येणार, कारण x - 0 x च राहणार, इक्वल टू किती येणार, 4 येणार. राईट, ठीक आहे. मग x ची व्हॅल्यू 4 आली, ती इथं पुट करा. मग आपल्याला जे तुम्हाला व्हॅल्यू भेटली ती ते इथं पुट करा, xy. ठीक आहे. देन बघा नेक्स्ट बघा, तुम्हाला सांगितले एक व्हॅल्यू -1 घ्या. x ची व्हॅल्यू किती घ्यायची, -1 घ्यायचे, आणि -1 नंतर किती आन्सर येते हे आपल्याला शोधायचे. आता बघा काय कुठं दिलं इक्वेशन, x - y = 4. मग x च्या जागी काय करा, -1 घ्यायचे. सो -1 आला, जर -1 आला तर लक्षात घ्या, मोस्टली तुम्ही 100% सांगतो का ब्रॅकेट घेत जा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. अजून तर खूप सारे कॅल्क्युलेशन जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये जमले पाहिजे. सो देअरफॉर -1 -y = 4. सो देअरफॉर हा -y तसाच ठेवा, हा -1 आहे इकडं, हा काय दिला, -1 आहे, तिकडे गेलं काय होणार, +1 होणार, पण 4 अगोदर घ्या आणि इकडचं झाला +1. सो देअरफॉर -y = 4 + 1 5 होणार. राईट, 4 + 1 5 होणार. सो देअरफॉर y ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, -y पाहिजे का आपल्याला, नाही, आपल्याला काय पाहिजे, y पाहिजे. मग याचं मायनसचं साइन याला द्या, म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे -5. किती भेटले आपल्याला, -5 भेटले. मग तुमचा आन्सर इथे येणार -5. मग आपले जे व्हॅल्यू आल्यात त्या काय आलं आपल्या बघा, -1 -5. ओके, आणि लास्टला तर तुम्हाला दिले तर 0 -4 डायरेक्टली तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवा का जिथं तुम्हाला इक्वेशन दिसते त्यामध्ये x ची व्हॅल्यू असू द्या, y ची व्हॅल्यू असू, जी काय असेल ती पुट करा, आणि जो xy जो असेल त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. एवढंच करायचंय, बाकी काही नाही. चला, समजतंय का, कमेंट पटापट करा, कमेंट पटापट करा. ठीक आहे, येस, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो, सेकंड क्वेश्चन कडे जाऊया आपण. सेकंड क्वेश्चन आपल्याला याच्यामध्ये असं सांगितलंय का, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. तुम्हाला काय करायचं, ग्राफिकली ड्रॉ करायचे. ग्राफ कसा काढायचा हे पण सांगणार आहे, आणि या ग्राफ साठी लागणाऱ्या व्हॅल्यू कशा घ्यायच्या या पण सांगणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप सारा इन्फॉर्मेशन देणार आहे. त्याच्यानंतर सगळे प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह करणार आहे, मॅथ्स 1 मॅथ्स 2 चे. त्याच्यानंतर जुन्या क्वेश्चन पेपरचा बंच माझ्या समोर पडलाय, तो जर तुम्ही केला तर बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ओके, चलो बस बघा, पहिला इक्वेशन दिला, इथं थोडीशी इकडचा वरती इकडं आलेला आहे बघा, ठीक आहे ना. इकडे इक्वेशन घेऊया आपण बघा, x + y = 6 आहे, आणि सेकंड इक्वेशन तुम्हाला दिले x - y = 4 दिलेले. राईट, x - y = 4 दिले, हा तिकडे आला होता. ओके, सो आता इथं तुम्हाला माहिती आहे x येणार, इकडे y, इथे येणार तुमचा xy. राईट, इकडे काय येणार, सगळ्यांना माहिती इथं x असतो, इकडे y, आणि इकडे येणार xy. जेव्हा आपण ग्राफ ड्रॉ करत असतो सगळ्यात पहिले आपण x ऍक्सिस घेतो, नंतर y ऍक्सिस चे पॉइंट घेत असतो. ओके, चला आता बघा एक एक इक्वेशन सॉल्व्ह करूया. आता सगळ्यात पहिलं तुम्हाला फ्रीडम याच्यामध्ये असं आहे का, तुम्हाला ज्या व्हॅल्यू वाटतील तुम्ही त्या त्याच्यामध्ये पुट करा. तुम्हाला ज्या व्हॅल्यू वाटतील त्या तुम्ही त्याच्यामध्ये पुट करा, काही लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, काही लोड घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे, सो आता बघा याला सॉल्व्ह कसं करणार तुम्ही. याच्यामध्ये फक्त सांगते ते काम करा का, x आणि y च्या व्हॅल्यू तुमच्या मनाने चांगल्या घ्या. चांगल्या म्हणजे जास्त याच्यामध्ये जाऊ नका, एकदम सिंपल आल्या पाहिजे. आता पहिला इक्वेशन बघा दिले तुम्हाला, x + y = 6 दिलाय. मग आता यामध्ये समजा आपण याच्यामध्ये x ची व्हॅल्यू मी 1 घेतली, काय केली, x ची व्हॅल्यू
तर y ची व्हॅल्यू किती येणार आपल्याला हे शोधायचंय, बरोबर आहे. मग इक्वेशन काय आपल्याला माहिती आहे का, x प्लस वाय इज इक्वल टू 6 आहे. मग याच्यामध्ये x ची व्हॅल्यू जर मी 1 घेतली, काय केली, x ची व्हॅल्यू जर मी 1 घेतली तर y ची व्हॅल्यू किती येणार, मग पुट करा. मग x ची व्हॅल्यू 1 घेतली म्हणजे 1 प्लस y इज इक्वल टू 6 आला. सो देअरफॉर y इज इक्वल टू हा 6 असाल, हा काय प्लस 1 येते, तिकडे गेलं काय होणार तर मायनस होणार, मग इकडे मायनस होणार. सो देअरफॉर y इज इक्वल टू किती व्हॅल्यू येण्याची 5 येणार, किती येणार 5 येणार. म्हणजे आपण x ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर y ची व्हॅल्यू 5 भेटणार. मग पुट करायचं 1 आणि 5, राईट, 1 अँड 5, एकदम सिंपल आहे. सेकंड बघा, जर समजा तुम्ही इथं व्हॅल्यू 2 घेतली, काय केली, व्हॅल्यू 2 घेतली, मग पुट करा, x ची व्हॅल्यू पुट करायच्या मध्ये काय येणार, 2 प्लस x प्लस दिलाय म्हणजे काय 2 प्लस y दिलाय. सो y इज इक्वल टू 6 येणार. सो देअरफॉर याच्यामध्ये काय येणार 2 प्लस y इज इक्वल टू 6 आहे. मग याचा अर्थ असा झाला तुम्हाला का y इज इक्वल टू हा 6 असाल, हा प्लस 2 आहे, हा काय प्लस 2 आहे, इकडे गेल्यावरती काय होणार मायनस 2 होणार. देअरफॉर y इज इक्वल टू 6 मायनस 2 किती आन्सर येणार आपलं 4 आन्सर येणार. किती येणार 4 येणार. म्हणजे जर आपण x ची व्हॅल्यू 2 घेतली तर y व्हॅल्यू आपल्याला किती भेटणार आहे 4 भेटणार आहे. ठीक आहे ना, किती भेटणार आहे 4 भेटणार आहे. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, आता याचे जे दिलेले आपल्या आन्सर आले म्हणजे जे काय व्हॅल्यू आले ते इथं काय करा, x आणि y चे कोएफिशिएंट पुट करून घ्या. ओके, नेक्स्ट बघा आता मित्रांनो, समजा मी इथं डायरेक्टली 3 घ्या, सिंपल घेत चला, माझा सांगायचा एकच उद्देश आहे सिंपल घ्या, जेणेकरून तुमचं आन्सर तुम्हाला ग्राफ ड्रॉ करताना लोड काही येणार नाही. ओके ना, काय तुम्हाला लोड काही येता येणार नाही. ठीक आहे, बघून घ्या. आता बघा, समजा मी याच्यामध्ये 3 व्हॅल्यू पुट जर केली, x ची व्हॅल्यू, काही जण म्हणते सर x चीच का, तुम्ही y ची पण व्हॅल्यू पुट करा, काय टेन्शन नाही. ठीक आहे, काय टेन्शन नाही. बघा, सो देअरफॉर बघा, x प्लस वाय इज इक्वल टू दिलेला आहे. मग आता x ची व्हॅल्यू जर 3 पुट केली तर आपल्याला काय भेटणार, 3 प्लस वाय इज इक्वल टू 6 आहे. सो देअरफॉर y इज इक्वल टू, बरोबर आहे काय, y इज इक्वल टू आपल्याला आला हा 6, इकडचा प्लस इकडे आल्यावरती मायनस होणार. सो देअरफॉर y इज इक्वल टू 6 मायनस 3 किती येणार 3 भेटणार. म्हणजे आपला आन्सर आलाय तो y ची व्हॅल्यू 3 आली. मग आलेले कोएफिशिएंट जे काय x y जे ते इथं नोट करा आणि याला नंतर आपण काम करणार आहे का ग्राफ वरती ट्रान्सफर करणार आहे, राईट. ओके, चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो, पुढचं बघा काय दिलं इक्वेशन, x इज इक्वल टू 4, x मायनस वाय इज इक्वल टू 4. आता इक्वेशन नोट करताना नीट लक्षात द्यायचंय का, अरे कुठली व्हॅल्यू आपण घेतल्यानंतर इझी जाईल, कुठली व्हॅल्यू हार्ड जाईल. एक काम करायचं, आता मायनस साइन दिलं ना, सरळ काम करा, ज्या काही व्हायच्या व्हॅल्यू दिसत त्याच्यामध्ये पुट करायला स्टार्ट करा. बघा, आता सगळ्या व्हॅल्यू व्हायच्याच पुट करा. बघा, समजा y ची व्हॅल्यू मी पुट केली 0, x मायनस 0 इज इक्वल टू 4. सो देअरफॉर x इज इक्वल टू 4 आला. काय हार्ड आहे का, नाहीये. मग x ची व्हॅल्यू 4 आली तर पुट करा, इकडे आला 4 आणि इकडे आला 0. ओके, नेक्स्ट बघा, x ची व्हॅल्यू, आता तुम्हाला वाटेल x ची व्हॅल्यू पुट करायच्या मध्ये काही लोड घ्यायची गरज नाही, तुम्हाला जसं वाटत तसं तुम्ही करू शकता. ओके, नेक्स्ट बघा, समजा y ची व्हॅल्यू मी 1 पुट केली, काय केली, y ची व्हॅल्यू 1 पुट केली, मग काय येणार x इज इक्वल टू x मायनस y ची व्हॅल्यू 1 पुट केली म्हणून x मायनस डायरेक्टली y येणार इक्वल टू 4 आला. सो देअरफॉर x इज इक्वल टू हा -1 तिकडे ट्रान्सफर करा, तिकडे प्लस होणार म्हणजे काय 4 प्लस 1 आला. सो देअरफॉर x इज इक्वल टू 4 प्लस 1 किती आन्सर आलं 5 आलं. म्हणजे x ची व्हॅल्यू इकडे 5 आली, आपली किती आली 5 आली. सो जे आलेले कोएफिशिएंट आहे ते नोट करा, 5 and 1 आला, राईट. नेक्स्ट बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये सेम टू सेम तुम्हाला वाटेल 2 करा 3 करा, तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. काहींना वाटतं x ची व्हॅल्यू घ्यायची तर x ची व्हॅल्यू घ्या, पण इक्वेशन सॉल्व्ह करताना जास्त डोक्याचा भुगा नाही झाला पाहिजे, त्यामुळे सिंपल काय करायचं का घेत जायचं. ठीक आहे, समजा आता y ची आपण 2 घेऊया, करा याच्यामध्ये पुट, काय येणार x मायनस 2 इज इक्वल टू 4 आला. सो देअरफॉर x इज इक्वल टू हा 4 आहे, इकडे मायनसचा काय होणार प्लस होणार, म्हणजे 4 प्लस 2 6 आला. म्हणजे x ची व्हॅल्यू 6 आला, याच्यामध्ये काय आला 6 आला. समजते, ठीक आहे. आणि तुम्ही -1 -2 पण तुमच्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता पुट करू शकता, काय लोड घ्यायची गरज नाही. म्हणजे इकडे 2. सो अशा प्रकारे आपण हा टेबल क्रिएट केलेला आहे, समजून घ्या आणि त्याच्यानंतरच याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. ठीक आहे ना, मी साईडला होतो, स्क्रीनशॉट काढून घ्या, काय अडचण नाही. ओके, चलो आता बघा, या दिलेल्या माहितीवरून आपल्याला पुढे काय करायचं का, दिलेला ग्राफ कंप्लीट करायचा. काय करायचं, दिलेला ग्राफ आपला कंप्लीट करायचा. बघा याच्यामध्ये हा दिलेल्या ग्राफच्या व्हॅल्यू याच्यामध्ये बघा,
ठीक आहे ना, काय हा दिलेल्या ग्राफच्या व्हॅल्यू. आता ह्या व्हॅल्यू मी दुसऱ्या तुम्हाला घेऊन दिले, लक्षात घ्या काय केलेले, या दिलेल्या व्हॅल्यू तुम्हाला मी दुसऱ्या ऑलरेडी दिलेत. या का दिल्यात लक्षात घ्या, कारण तुम्हाला हे कळलं पाहिजे का बाबांनो, आपल्याला आपल्याला कळलं पाहिजे का कुठल्या व्हॅल्यू घेतल्या पाहिजे, कुठल्या नाही आल्या पाहिजे. ठीक आहे ना. आता इकडे बघा, एक्सच्या व्हॅल्यू 1 2 3 घेतलं होतं आपण. ठीक आहे, इकडे बघा एक्सचे व्हॅल्यू 1 2 3 घेतलं होतं आपण. ठीक आहे, मग काय काय भेटलं आपल्याला, 5 4 3 भेटलं. काय भेटलं आपल्याला, 5 4 3 भेटलं आपल्याला. राईट. देन बघा आता याच्यामध्ये मग आलेल्या व्हॅल्यू ग्राफ मध्ये कशा प्रकारे काढता येईल हे आपल्याला बघायचं. ठीक आहे ना. फर्स्ट वन बघा, आता काय याच्यामध्ये दिले, फर्स्ट वन बघा काय दिले बघा, 1 2 3. मग एक्स आणि याच्यामध्ये बघा काय दिले, 1 2 3 याच्यामध्ये दिले, नंतर 5 4 दिले. मग आता पुट कसं करणार हे सगळ्यात पहिले बघूया. ओके, चला बघा आता. बघा काय आपल्याला भेटलंय, 1 आणि 5 घ्यायचे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला 1, वाय ची व्हॅल्यू किती आली, 5 आलेली. ठीक आहे ना. बघा मग एक्स ची व्हॅल्यू 1 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. जेव्हा दोन्हीही पॉझिटिव्ह असतात तेव्हा त्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतात, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतात. ठीक आहे ना. बघा मग 1 आणि 5. ठीक आहे, इकडे तुमचा 1 आला आणि राईट इथं आला 5, म्हणजे तुमचं फर्स्ट वाला जो येणार आहे, आपण याला काम करूया, थोडा ब्लॅक कलर युज करतो मी. ओके, बघा कुठे येणार, 1 आणि 5, म्हणजे तुमचा आन्सर जे काय त्याला तुम्ही गोल करू शकतात किंवा त्याला डॉट केला तरी चालेल, काय लोड घ्यायची गरज नाही. नंतर बघा 2 and 4 दिलंय, काय आला 2 and 4. मग 2 कुठे इथं आहे आणि 4 कुठे बघा इथं आलेलं आहे. राईट, इथं 4 आलं. नंतर बघा काय दिलं तुम्हाला, 2 and 4 झालं, तर 3 and 3 दिलंय, म्हणजे इकडचा 3 आणि इकडचा 3 इथं तुमचं आलेलं आहे. राईट, आलाय का. आता सरळ काम करायचं, स्केल घ्यायची आणि याला काय करायचं, तीनही पॉइंटला काय करायचा, जॉईन करून घ्यायचा. राईट, पटकन स्केल घेऊया आणि स्केल करून घेऊया आपण. बघा ठीक, ठीक आहे, याला आपण सरळ करून घेऊया. फक्त लक्षात घ्या, जॉईन करताना व्यवस्थित जॉईन करा, काय लोड घ्यायची गरज नाही. वेळ लागला तरी चालेल थोडासा, पण ऍपराटस यूज करताना अशा प्रकारे यूज करा का जेणेकरून तुम्हाला मार्क कटिंग होता कामा नये, याची सगळ्यांनी काय करायचं, एक नोंद घ्यायची. ठीक आहे, बघा ओके, एक मिनिट. बघा, सो आता काम करूया आपण, याला अशा प्रकारे आपण याला काय करूया, ड्रॉ करून घेऊया. ड्रॉ केल्यानंतर तुम्ही याला एरो करा. काय करायला, एरो करा. इथं दाखवा कोणते पॉइंट आहे. तर पहिले कोणता पॉइंट आहे, 1 आणि 5 आलेला आहे. दुसरा कोणता आहे, 2 and 4 आहे. आणि लास्टला कोणता आहे बघा मित्रांनो, 3 आणि 3. या प्रकारे तुम्हाला काय करायचा, ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सगळ्यांना समजतंय का, कमेंट करा, काही लोड घ्यायची गरज नाही. ओके, नेक्स्ट बघा तुम्हाला दिलेलं याच्यामध्ये का, आता पुढचा जो दिला आपल्याला बघा, आता पुढचा याच्यामध्ये 4 5 6 दिलाय. ठीक आहे, तुम्ही तेही घेऊ शकतात. तुम्हाला जर अजून वाटलं याच्यामध्ये दुसरं काय घ्यायचे, तर तुम्ही दुसऱ्या व्हॅल्यू पुट करू शकतात, काय लोड घ्यायची गरज नाही. मग आता 4 5 6 घेतला याच्यामध्ये, बघा काय 4 5 6. मग आता बघा याच्यामध्ये पहिला आपला आलाय 4 0, बरोबर आहे. पहिला आलाय आपला 4 0, इथं हे थोडस या पॅनलवर थोडं मॅच नाही झालं तरी काय टेन्शन घ्यायची गरज नाही, समजून घ्या. 4 आणि 0 दिलाय. मग आता एक्स 4 आला, म्हणजे काय आला तुमचा, इथं एक्स याच्यावरती आला, इथं 4, आणि वाय काय आला, 0 आला, म्हणजे इथं 0 आला, म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं, याला मार्किंग करायचे. नेक्स्ट बघा दिले 5 and 1. एक्स वरती काय, एक्स ऍक्सिस वरती 5 घ्या, इथं पॉझिटिव्ह 5 आला, आणि 1 तुमचा कुठं आला, वाय वरती बघा 1 आला, बरोबर आहे, इथं 1 आला. ठीक आहे, म्हणजे काय करा तुम्हाला का इथं याला काय करायचं, परफेक्टली मार्किंग करून घ्यायचे. राईट, परफेक्टली काय करायचं, याला मार्किंग करून घ्यायचे. ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी होतं. नेक्स्ट बघा मित्रांनो, 6 आणि 2 आला, म्हणजे एक्स वरती 6 इथं आला, एक्स वरती 6 इथं आला, आणि जो तुमचा 2 आहे वाय वरती 2 आला. ठीक आहे ना, 2 कुठं आला बघा, इथं 2 आला, कुठं आला, इथं 2 आला. म्हणजे हे जे पॉइंट आपल्याला दिसतंय हे अशा प्रकारे दिसतंय. मग याला काम करायचं, ही स्केल घ्यायची. या स्केल घेतल्यानंतर काय करायचं, या स्केलने घेतल्यानंतर याला अशा प्रकारे एकदम प्रॉपरली जॉईन करायचंय, आणि आपला जो ग्राफ वगैरे आहे तो आपला रेडी झालेला आहे. ओके, बघून घ्या एकदा. स्केल मी जास्त काही यूज करत नाही याच्यावर, त्याच्यामुळे अजून थोडीशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. बघा, चला, आणि समजतंय का कमेंट करा सगळ्यांनी.
अशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकतात. याचे जे जे काही पॉइंट वगैरे आलेले, आता इथं 4-0 आलेला आहे, 4-0 देऊन टाका. इथं काय आलेलं आहे, 5-1 आलेला आहे, 5-1 आलाय आणि इकडे काय आलेलं आहे, 6-2 आलेला आहे. हा इथं पॉइंट देऊन टाका. तुमचा ग्राफ एकदम प्रॉपरली तयार झालेला आहे. ओके, समजतंय का? बघून घ्या, एकदम सिंपल आहे, काही लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. फक्त लक्षात घ्या, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू घेताना काळजीपूर्वक या कॅल्क्युलेशन प्लस मायनसचं काय असेल, राईट साईडला ट्रान्सफर करताना, लेफ्ट साईडला ट्रान्सफर करताना व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे काही लोड येणार नाही. ओके, चला असं फायनली अशा प्रकारे आपला जो ग्राफ आहे तो आता डन झालेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता याच्यातला जो ग्राफ वगैरे तुम्हाला दिलेला आहे प्रॉपरली डन झालेला. मी कमेंट सगळ्यांच्या रीड करून घेतो, कारण बरेच जण म्हणजे सर कमेंट आमच्या रीड करत नाहीये, लेक्चर कधी चालू होणार आहे, सगळ्यांचे उत्तर तुम्हाला मी देऊन टाकणार आहे. ओके ना, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, चला आता नेक्स्ट बघूया मित्रांनो. आता बघा पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिले बघा, एक्स प्लस फाय. ठीक आहे, इक्वेशन दिले बघा तुम्हाला, काय दिले बघा, एक्स प्लस फाय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 हे तुम्हाला दिलेलं आहे. राईट, म्हणजे आता हे जे पहिलं इक्वेशन दिसतंय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, त्याच्या ज्या व्हॅल्यू तुम्हाला या टेबलमध्ये पुट करा. आणि सेकंड जे तुमचं इक्वेशन आहे का एक्स मायनस वाय इक्वल टू 3, हे सेकंड इक्वेशन मधल्या ज्या काही व्हॅल्यू येतील तुम्हाला या टेबलमध्ये पुट करायचे आणि पुढे ग्राफ तुम्हाला ड्रॉ करायचे. चला पटकन घेऊया. आता बघा, पहिला दिलाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 दिलाय, इकडे तुमचा एक्स येणार, इकडे वाय, हे रब करा हा, कारण ते बरोबर आहे, पीपीटी एकदम बरोबर आहे, लॅपटॉप मध्ये बरोबर चालते, फक्त पॅनवरती थोडासा इश्यू तो होईल लवकर सॉल्व. बघा मग इकडे एक्स आणि वाय दिलेला आहे. ठीक आहे, एक्स आणि वाय. मग दिलेल्या इक्वेशन मध्ये काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 दिलाय. मग आता याच्यामध्ये काम करा, एक्स ची व्हॅल्यू किंवा वाय ची व्हॅल्यू तुमच्या मनाने घ्या. समजा मी वाय ची व्हॅल्यू इथे 0 घेतली, काय केली, वाय ची व्हॅल्यू 0 घेतली इथं. ठीक आहे ना, मग काम करा, काय आन्सर भेटणार, एक्स प्लस 0 इज इक्वल टू 5. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती आला, 5 आला. किती आला, एक्स इज इक्वल टू 5 आला. मग काम करा, इथं तुमचा 5 भेटला एक्स ची व्हॅल्यू, मग इकडे येणार एक्स आणि वाय ची कोएफिशियंट 5 आणि 0 आला. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, समजा आता याच्यामध्ये आपण काम करू, आता उलट करूया. एकदा आता काय करूया, एक्स ची व्हॅल्यू 0 घेऊया. मग काम पुट करा, 0 प्लस म्हणजे एक्स प्लस वाय, म्हणजे 0 प्लस वाय इज इक्वल टू 5 येणार. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू किती येणार, 5 येणार. बरोबर आहे, म्हणजे वाय ची व्हॅल्यू किती भेटली, 5 भेटली. मग आपले कोएफिशियंट जे असेल ते करा, 0 आणि 5 करा. ठीक आहे, नेक्स्ट बघा, याच्यामध्ये समजा वाय ची व्हॅल्यू तुम्ही किंवा एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला जे वाटत ते पुट करा. समजा वाय ची व्हॅल्यू मी समजा 1 घेतली, काय घेतली, 1 घेतली, पुट करा याच्यामध्ये. मग काय येणार, एक्स प्लस वाय इक्वल टू 5, म्हणजे एक्स प्लस 1 इक्वल टू 5 येणार. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5 मायनस, ठीक आहे, हा प्लस आहे, तिकडे गेलो काय होणार, मायनस होणार. सो काय, -1 येणार. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5 - 1 किती आन्सर आला आपलं, 4 आलं. म्हणजे याचा अर्थ असा झाला का एक्स ची व्हॅल्यू 4 आली आणि आपल्याला भेटणारे कोएफिशियंट जे असणारे दोघांचे काय व्हॅल्यू असणारे, रूट्स असणार 4 आणि 1 असणार. ओके, अशा प्रकारे तुम्ही याला नोट करू शकतात, काय लोड घ्यायची गरज नाही. ओके, आता लक्षात घ्या, सेकंड जे इक्वेशन दिलेले आहे, सेकंड इक्वेशनला पण तुम्हाला प्रॉपरली नीट बघायचे आणि प्रॉपरली बघत असताना काम करायचे का कुठल्या व्हॅल्यू येतात, मायनस प्लस सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, नीट काळजीपूर्वक बघायचे. बघा आता एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 तुम्हाला जर दिलेलं आहे, तर आता याच्यामध्ये बघा, समजा वाय ची व्हॅल्यू मी 0 पुट केली, काय केली, वाय ची व्हॅल्यू 0 पुट केली, इकडे एक्स, इकडे वाय आणि हे एक्स वाय झाले. ओके, वाय ची व्हॅल्यू 0 घेतली म्हणजे काय येणार, एक्स मायनस 0 इज इक्वल टू 3 आला. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू, हा -0 आहे, काय दिलाय, हा -0 दिलाय. मग 0 तसाच राहणार, बरोबर आहे, म्हणजे काय 0 तसाच म्हणजे काय, तो कट होणार डायरेक्टली. ठीक आहे, तो राहणार काय, इथं एक्स राहणार, इक्वल टू किती येणार, 3 येणार. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 3. मग आपल्याला कोएफिशियंट ते लिहायचं एक्स आणि 0. ओके, चला आता हे जे कोएफिशियंट म्हणजे काय, हे जे कोऑर्डिनेट्स दिल्याचे काय एक्स आणि वाय चे जे कोऑर्डिनेट्स आलेले आहेत ते तुम्ही इथं नोट करू शकता. पुढे बघा मित्रांनो, आता यामध्ये काय दिलं, आता बघा एक्स मायनस वाय इक्वल टू 3. आता तुम्हाला अजून, आता समजा इथं 0 पुट केलताना एक वेळ काम करा, तुम्ही इथं एक्स ला 0 पुट करू शकता किंवा वाय ला अजून काय करू शकता, तुमच्या मनाने व्हॅल्यू घेऊ शकता. पण माझा सल्ला आहे तुम्हाला का इथं मायनसचा साइन दिले, त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या, कारण 3च व्हॅल्यू पुट करायचे. म्हणजे जास्त डोक्याचा भुगा करण्यापेक्षा काम करा, वाय ची व्हॅल्यू काम करा 1 घ्या, काय करा 1 घ्या.
म्हणजे काय येणार एक्स मायनस वाय म्हणजे काय येणार पॉझिटिव्ह 1 आहे मग 1 तसाच इक्वल टू 3. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू हा 3 तसाच हा -1 ला तिकडे फॉरवर्ड करा मग इकडे फॉरवर्ड केल्यानंतर +1 होईल. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4 + 3 इक्वल टू राहणार 4 असणार. काय असणार म्हणजे हा 4 आणि 1 आणि 1 भेटलेले. ठीक आहे. नेक्स्ट काम करा 2 पुट करा वाटलं काय करा पुट करा वायची व्हॅल्यू पुट करा 2. ठीक आहे ना मग काय येणार बघा मित्रांनो x - 2 इक्वल टू 3 आला. सो देअरफॉर x इज इक्वल टू हा -2 आहे तिकडे गेल्यावरती प्लस होणार राईट काय होणार प्लस होणार म्हणजे 3 + 2 आला. सो देअरफॉर x इज इक्वल टू 3 + 2 5 आला. किती आला 5 आला म्हणजे x ची व्हॅल्यू 5 मग आपल्याला भेटणे जे कोऑर्डिनेट्स आहे ते असणार 5 आणि 2 असणार आहे. एकदम सिंपल आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मेन कॅल्क्युलेशन तुम्हाला हे आलं पाहिजे. ग्राफ खूप सिंपल आहे. ग्राफचा काही लोड घ्यायचा गरज नाही. याच्यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन हा विचारलाच जात असतो. ओके ना बघा आता यामध्ये बघा एक झाला. ठीक आहे काय केलं आपण आपल्या पद्धतीने 504 आपण अशा प्रकारे आपण 3 4 5 अशा प्रकारे आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत याच्यामध्ये. ठीक आहे ना आता तुम्ही काम करू शकता का दिलेले बघा आता इथं जर तुम्ही याच्यामध्ये 1 जर घेतली x ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर तुम्हाला y ची व्हॅल्यू 4 येणार आहे. जर तुम्ही इथं बघा 2 घेतला तर y ची व्हॅल्यू 3 येणार आहे. 3 घेतला x ला तर y ची व्हॅल्यू 2 येणार आहे. 4 घेतला तर इकडे 1 येणार आहे. 5 घेतला 2 येणार आहे. जर y ची व्हॅल्यू 3 घेतली तर x ची व्हॅल्यू 6 येणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिल्या म्हणजे तुम्ही अगोदर दिलेला चार्ट तोही बघा हा मागचा आपण सॉल्व्ह केला तोही बघा आणि हाही बघा जेणेकरून तुम्हाला अजून कळत का बाबा 1 2 3 4 5 6 घेतले अजून कुठल्या व्हॅल्यू येतात त्यानुसार तुम्हाला पुट करायचे. ओके आता आपण ज्या व्हॅल्यू घेत येतात ते याच्यामध्ये पुट करू डायरेक्टली बघा. ठीक आहे हे तुम्हाला एक्स्ट्रा लक्षात ठेवा जेणेकरून असंही घेतल्यावरती अशी व्हॅल्यू येते यासाठी मी एक्स्ट्रा सॉल्व्ह करून घेतलेले. ओके बघा पहिला दिला x आणि y दिला तुम्हाला काय आलं बघा 5 आणि 0 आलाय x 5 आणि y 0 दिलेला तुम्हाला. ठीक आहे ना लक्षात घ्या आता x दिलाय म्हणजे x पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे x काय पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथं आला आणि 0 तुमचा इथंच आहे म्हणजे काम करा इथं याला मार्किंग करून घ्या. ओके मी याचा कलर चेंज करून घेतो फटकन फास्ट. ओके बघा काय करा इथं याला मार्किंग करून घ्या काय टेन्शन घ्यायची गरज नाही. नेक्स्ट काय बघा मित्रांनो आता याच्यामध्ये आता x ची व्हॅल्यू 0 आहे आणि y ची व्हॅल्यू +5 आहे बरोबर आहे x ची व्हॅल्यू म्हणजे यावरती हा 0 इथं आला y ची व्हॅल्यू +5 आहे म्हणजे तुमचा आन्सर इथं येणार. इथे याला मार्किंग करा. नेक्स्ट बघा याच्यामध्ये काय आता आपण काय घेतलंय तर x ची व्हॅल्यू 4 आहे आणि y ची व्हॅल्यू काय 1 आहे. x ची व्हॅल्यू किती आली तुमची 4 आली आणि y ची व्हॅल्यू किती आली 1 आली म्हणजे तुमचा आन्सर इथं कुठंतरी आलेला आहे बरोबर आहे कुठेच तर इथं आलेलं आहे. ठीक आहे ना नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये अजून आपण काय घेतलं होतं याच्यामध्ये x ची व्हॅल्यू जर तुम्ही 3 घेतली तर y ची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली 0 भेटलेली आहे बरोबर आहे. मग जर x ची व्हॅल्यू लक्षात घ्या काय x ची व्हॅल्यू जर तुम्हाला 3 येतं x ची व्हॅल्यू इथं 3 आहे आणि y ची व्हॅल्यू किती तुम्हाला 0 भेटले म्हणजे तुम्हाला इथं काम करायचं इथं याला मार्किंग करून घ्यायचं. ओके सेम टू सेम करून घ्या काय टेन्शन नाही नंतर आपण त्याला लाईन दोघांना मारून घेऊया. बघा पुढे दिलं x ची व्हॅल्यू 4 आले तुम्हाला x ची व्हॅल्यू 4 आहे आणि y ची व्हॅल्यू किती 1 आहे बघा मग x ची व्हॅल्यू जर 4 आहे म्हणजे इथं 4 आलेलं आहे आणि y ची व्हॅल्यू किती दिले तुम्हाला 1 दिले बरोबर म्हणजे तुमचा आन्सर हे इथंच असणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे नेक्स्ट बघा मित्रांनो पुढे बघा काय आलं तुम्हाला काय आलं बघा इथं 5 आणि 2 आलेलं आहे म्हणजे x ची व्हॅल्यू 5 आली इथं आली आणि y ची व्हॅल्यू किती आली तुम्हाला इथं 2 आली. ठीक आहे ना इथं 2 आली आलाय का बघा हे तीनही पॉईंट एका लाईन मध्ये दिसतंय आणि इकडचे तीनही पॉईंट तुम्हाला एका लाईन मध्ये दिसत आहे बरोबर आहे. काम करा स्केल घ्या स्केलला फक्त याला जॉईन करून टाका त्यांच्या व्हॅल्यू ज्या काय असतात तिथं नोट करा इक्वेशन दिलं तरी चालेल काय अडचण नाहीये. ठीक आहे ना बघा ठीक आहे याला मी पटकन रोटेट करून घेतो बघा चला कमेंट करा समजतं का एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगतोय मी आणि पुढचाही प्रॅक्टिस सेट आपण सगळे सॉल्व्ह करणार आहे. आता मला नाही वाटत त्याच्यामध्ये जास्त काय एक्सप्लेन करायची गरज आहे कारण आपण प्रॉपरली एक्झाम्पल जितके आहे ती ठीक आहे ना याच्यामध्ये महत्वाचे सॉल्व्ह करून घेतले ती कारण लक्षात घ्या माझा थॉट असा आहे का तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता आले पाहिजे कारण परीक्षेला तुम्हाला फेस करायचा आहे बरोबर आहे काय करायचं तुम्हाला परीक्षेला फेस करायचा सामना तुम्हाला करायचा. नेक्स्ट बघा इथं आपण याला ड्रॉ करून घेतला. आता काम करूया का ही जी दिलेली जी लाईन आहे याला आता आपण इकडे याच्यावरती ड्रॉ करून घेऊया. बघा चला पटकन घेऊया बघा दिसतंय इथं पॉइंट
ठीक आहे बघा, त्याला खाली घेतो जरा मी अजून थोडस. येस, ठीक आहे. बघा आता मी याला पटकन जॉईन करून घेतो. ठीक आहे, आले का? प्रॉपरली जॉईन केले. आता याच्यानंतर जे जे काय पॉइंट वगैरे आहेत या पॉइंटची इन्फॉर्मेशन तुम्ही इथं काय करायचे स्वतः आता भरायचे याच्यामध्ये. बरोबर आहे. मग भरत असताना नीट लक्षात घ्या, पहिले जरी पॉइंट तुम्ही नोट करून घेतले, पहिला जरी पॉइंट नोट केलं तेव्हा जरी तुम्ही लिहिलं तरी टेन्शन घ्यायची गरज नाही, आणि लास्टला दिले पॉइंट तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके ना, समजतंय का? बघा आता ठीक आहे, इथं काय आलं 3 आणि 0 वगैरे आलेलं आहे. पहिला पॉइंट बघा आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे ना, काय आलं इथं बघा, हा इकडचा पहिला आपण 5-0 घेतला, नंतर हा इकडचा 3-0 घेतला. बरोबर आहे. 5-0 इथं 5-0 घ्या. ठीक आहे, 5-0 इकडे आला 3-0. ठीक आहे, अजून कोणकोणते पॉइंट नोट केले आपण बघा. 5-0 झाला. ठीक आहे, इथं बघा 0 आणि 5 दिलेला आपला. काय केलं, 0 आणि 5 दिलेला आहे. इकडे आला 0 आणि 5. तुम्ही अशा प्रकारे दाखवू शकतात. हे सगळे तुम्ही दाखवा. आता इथं काय दिले बघा मित्रांनो, 5 आणि 2 दाखवले आपण. बरोबर आहे. इथं काय दिले, 4 आणि 1 दाखवले. हे सगळे पॉइंट तुम्ही याच्यावरती अशा प्रकारे दाखवू शकता. फायनली आपला ग्राफ तयार झालेला आहे. ओके, चला सगळ्यांना समजतंय का? कमेंट करा एकदम फास्ट, जेणेकरून आपल्याला पुढे जायला. ओके, ठीक आहे. बघा आता मित्रांनो, आपण 2 ग्राफचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतलेले. तिसरा हे दिलेलं तुम्हाला, याच्यावरतून पण तुम्हाला काय करायचं, ग्राफ ड्रॉ करायचा आहे. काय करायचा, ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ओके, तर आता माझं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रॅक्टिसला घ्या, याची प्रॅक्टिस करा. जर प्रॅक्टिस मध्ये जर नाही कळलं तुम्हाला, तर जेणेकरून आपण पुढे जाऊया. आता काम करूया, पटकन कॅल्क्युलेशन करूया आणि ग्राफ तुम्ही स्वतः ड्रॉ करा. बघा पहिला इक्वेशन दिलंय बघा, एक्स प्लस वाय. बघा एक्स प्लस वाय दिलाय इक्वल टू 0 तुम्हाला दिलेला आहे. बघा काय दिलंय, एक्स प्लस वाय इक्वल टू 0 दिले. देन दिले तुम्हाला 2x मायनस वाय इक्वल टू 9 दिलेले. ठीक आहे ना, जे काही इक्वेशन असेल तेवढी घ्यायची गरज नाही, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. आता तुम्हाला मी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू देतो फाइंड आउट करून, त्या तुम्ही फक्त काय करायचे, ग्राफ मध्ये प्रॅक्टिसला घ्या आणि प्रॅक्टिसला घेत असताना तुम्ही त्याच्यामध्ये काम करा, या व्हॅल्यू सगळ्या पुट करा. एक्स वाय इकडे येणार तुमचा एक्स वाय. ओके, बघा आता पहिल्या इक्वेशन मध्ये समजा आपण वाय ची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली, काय केली, वाय ची व्हॅल्यू जर 0 घेतली, तर एक्स ची व्हॅल्यू पण किती येणार, एक्स प्लस 0 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0च असणार. बरोबर आहे, म्हणजे इथंही 0 आला, इथंही 0 तुमचा आला. अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, किंवा तुम्हाला वाटलं तर समजा याच्यामध्ये चेंज करू वाटलं असं. ठीक आहे ना, काय करूया, एक्स वाय ची व्हॅल्यू समजा आपण काम केली याच्यामध्ये -2 घेतली. काय केली, -2 घेतली समजा. सो देअरफॉर एक्स -2 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू +2. कारण हा इकडे मायनस आहे, तिकडे गेलो काय होणार, प्लस होणार. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2 आली इथं, +2, आणि हा आला तुमचा -2. समजा तुम्हाला वाटलंय एक्स इज इक्वल टू, समजा तुम्हाला -1 घ्यायची, काय करायचं, एक्स इज इक्वल टू, समजा तुम्ही इथं -1 घेतला, हा -1 घेतला, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. मग काय येणार, -1 प्लस वाय इज इक्वल टू 0. मग वाय ची व्हॅल्यू काय येणार, निगेटिव्ह आहे, म्हणजे मायनस आहे, इकडे गेलो काय होणार, +1 होणार. म्हणजे वाय ची व्हॅल्यू 1 आली, -1 इकडे आलं, तुमचा आन्सर 1 आला. ठीक आहे, अजून तुम्हाला वाटतं याच्यामध्ये -3 घ्या, काय टेन्शन घ्यायची गरज नाही, व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला ग्राफ सॉल्व्ह करायचा. पुढे बघा दिले याच्यामध्ये सेकंड इक्वेशन बघा दिले, 2x मायनस वाय इक्वल टू 9 तुम्हाला दिलेलं आहे. ओके ना, बघा आता लक्षात घ्या, हे जे एक्झाम्पल वगैरे घेतले हे प्रॅक्टिस साठी खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस करायचे, तुम्हाला चांगला 100% फायदा होणार आहे. बघा आता काय करा, याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू तुम्ही 1 पुट केली, काय केली, एक्स ची व्हॅल्यू समजा 1 तुम्ही पुट केली, तर काय आन्सर येणार बघा, 2 into 1 minus y is equal to 9. So therefore बघा 2 1 2 minus y equal to 9. So therefore मायनस वाय इक्वल टू 9, हा प्लस आहे, इकडे गेल्यावर काय होणार, मायनस होणार. सो देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस 2 7 आला. वाय ची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटणार आहे, -7 भेटणार. किती भेटणार आहे, -7 भेटणार आहे. त्याच्या ग्राफ पेपर वरती तुमचे जे काही कोएफिशियंट येणार त्याच्यानुसारच तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे ना, त्याच्यानुसारच तुम्ही व्हॅल्यू घ्या. तुम्हाला मनानं याच्यामध्ये अजूनही वाटलं तर तुम्ही मोस्टली 3 4 घेऊ शकता, जेणेकरून 9 मायनस होऊ शकतात ते. ओके ना, बघा समजा तुम्ही आता एक्स ची व्हॅल्यू 2 घेतली, काय केली, एक्स ची व्हॅल्यू 2 घेतली, पुट करा. सो देअरफॉर 2 into 2, कारण 2x दिलाय, ट्वाइस x दिलाय, मायनस वाय इज इक्वल टू 9, 2 to the 4 मायनस वाय इक्वल टू 9. सो देअरफॉर y इज इक्वल टू
मायनस वाय इज इक्वल टू हा 9 हा +4 आहे, इकडे गेले -4 होईल. सो देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस 4 आला, सॉरी त्याला 4 आला. सो सो देअरफॉर वाय इज इक्वल टू तुमचा आन्सर येणार -4. किती येणार? -4 येणार. अशा प्रकारे तुम्ही याला काय करू शकता, सॉल्व्ह करू शकतात आणि सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही याच्यावरती ग्राफ ड्रॉ करू शकता. ओके, ठीक आहे. अजून एखादी व्हॅल्यू तुमच्या मनाने याच्यामध्ये पुट करा. ठीक आहे ना, काय करा, याच्यामध्ये तुमच्या मनाने तुम्ही एखादी व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. काही लोड घ्यायची गरज नाही. ओके, चला आता पुढे आपण जाणार आहे मित्रांनो. बघा का हा जो भाग आहे याच्यातला, या दिलेल्या व्हॅल्यू इथं पुट करा. ग्राफ लागला तर ग्राफ तुम्ही मोठा करा, याच्यात साईज वाढवा ग्राफ वरती, तुम्ही ऑटोमॅटिकली काम करू शकता, त्याच्यामध्ये त्याला सॉल्व्ह करू शकता. ओके, बघा हे आता दिलेले सगळे एक्झाम्पल आहे. आता एकच पॅटर्न चालू आहे, त्याच्यामुळे जास्त एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करत बसणार नाहीये, कारण लेक्चर हे लॉंग होते, त्याच्यामुळे तुमची ही प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये वाटलं की काही डाऊट्स वगैरे आहे तर मला कमेंट करा. आपण नक्कीच याच्यावरती पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहे. जेव्हा आपण पूर्णपणे प्रॅक्टिस करून घेणार आहे, त्या प्रॅक्टिसमध्ये आपण याच्यातले खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला मी सॉल्व्ह करून देणार आहे. याच्यातले कोणकोणते बोर्डाच्या परीक्षेला येतात, कोणकोणत्या बोर्डाच्या परीक्षेला येत नाही, या सगळ्या आपण बघणार आहे. आणि नेक्स्ट जो असणार आहे आपला ग्रामर सुरू असणार आहे. ग्रामर सुरूचे पण 2-3च एक्झाम्पल घेतो, एकदम मोजके पण एकदम परफेक्ट तुम्हाला येणार आहे. ओके, चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला जुन्या क्वेश्चन पेपर सगळ्या मी तुम्हाला याच्यावरती टाकणार आहे. लक्षात घ्या, स्टार्टिंगला लोड येऊ नये तुमच्यामुळे, तुमच्यावरती लोड येऊ नये म्हणून मी काम करतोय का थोडे थोडे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेते प्रॅक्टिससाठी. एकदा समजलं ना तुम्ही कोणतंही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, चलो जय महाराष्ट्र.